तर ही दृश्य आहेत सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनाची। शिंदेचे शिवसेनेचे आमदार आणि काही नेते आंदोलन करत होते आणि आता विरोधक पायऱ्यांवर आलेले आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आता अभिमान मराठीचा, मी मराठी, अभिमान मराठीचा, अभिमान मराठी भाषेचा असं म्हणत मराठीच्या मुद्द्यावर विरोधक या ठिकाणी एकवटल्याचं आपण पाहतोय। तर विरोधकांच्या रेट्यामुळेच हा हिंदी सक्तीचा जी.आर रद्द करावा लागला असं विरोधकांचं म्हणणं आहे। दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। आजपासून तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होते, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि त्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली। त्या भेटीच्या वेळेसची दृश्य आपण पाहतोय। तर पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि कामकाजासंदर्भात आणि एकूणच विधेयकं जी मांडली जाणार आहेत, कार्यवाही, सभागृहाचं कामकाज या सगळ्या संदर्भातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांशी चर्चा केलेली आहे। आज अगदी थोड्याच वेळातच सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल। त्याआधी एकीकडे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आधी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात आला। शिंदेच्या सेनेच्या नेत्यांनी हे आंदोलन केलं आणि आता सध्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक एकवटलेले आहेत, आंदोलन करतायत, हातात फलक घेत अभिमान मराठी भाषेचा असं म्हणत शासन निर्णय हिंदी भाषेचा जो जी.आर रद्द करण्यात आले त्या संदर्भात या ठिकाणी फलक झळकावत विरोधकांच्या एकजुटी संदर्भात विरोधकांकडून ही एकी दाखवली जाते। तर हे आहे सत्ताधाऱ्यांचं आंदोलन। शिंदेच्या सेनेचे हे नेते आहेत जे हातात फलक घेत उद्धव ठाकरेंना टोला लगावतायत। होय, त्रिभाषा सूत्राचा अंमलबजावणी मीच केली, त्रिभाषा सूत्राचं धोरण मीच आणलं, कम ऑन किल मी असं या फलकावर लिहिण्यात आलंय। शिंदेच्या सेनेचे हे सगळे नेते आहेत जे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते। कम ऑन किल मी असं उद्धव ठाकरेंवर टीका माझ्या मराठी मातीचा लावला ललाटा टिळा अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि ज्ञानाचा सागर, संतांचा आधार, शूरवीरांची तलवार अशी मराठी अपार, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी, माझ्या मराठी मातीचा ललाटा लावला ललाटा टिळा, हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, कुसुमाग्रजांच्या ज्या ओळी आहेत त्या या ठिकाणी घेऊन बॅनर्स, पोस्टर छापून या ठिकाणी विरोधक आता आक्रमक आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे। आंदोलन सुरू झाले। अभिमान मराठीचा अशा आशयाचा जो बॅनर आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि टाळ वाजवून या ठिकाणी मराठीचा जयघोष केला जातोय, मराठी एकीचा जयघोष केला जातोय। अंबादास दानवे आपल्याला पाहतोय मध्यभागी उभे आहेत आंदोलनाच्या, त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे उभे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, स्वतः प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, जयंत पाटील, रोहित पाटील सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यासोबतच अंबादास दानवे, सचिन नाईक, अजय चौधरी हे सगळे प्रमुख आमदार जे आहेत शिवसेनेचे आणि महायुतीचे ते या ठिकाणी दिसत आहेत। भास्कर जाधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि भास्कर जाधव नाराज आहे अशी बरीच टीका होती आणि आपण पाहतोय की आमदार भास्कर जाधव दाखल झालेले आहेत। मी मराठीचा जो बॅनर आहे तो त्यांनी घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्वागत जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। मी मराठीची जी टोपी आहे ती सुद्धा आता ते घालताना आपल्याला पाहायला मिळते। सगळे दृश्य आपण पाहतोय। भास्कर जाधव नाराज आहेत, भास्कर जाधव दिसले नाही असं देवेंद्र फडणवीस काल म्हणाले होते। विरोधकांच्या पत्रावरती भास्कर जाधवांची सही दिसत नाही असं सुद्धा ते म्हणाले होते। मात्र आज हे सगळे दावे भास्कर जाधव यांनी खोडून काढलेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण भास्कर जाधव स्वतः या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। जय भवानी जय शिवाजी करतायत आणि मराठी भाषेच्या विरोधात होणारी गळचेपी रद्द करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे असा कुठेतरी एक संदेश जो आहे तो शिवसेनेकडून काल सुद्धा देण्यात आला, मनसेकडूनही तसाच संदेश देण्यात आला आणि ही भीती गरजेची आहे असं सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हटलं होतं। यानंतर आपण पाहतोय की विधान भवनाच्या पायऱ्यावरती आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। ज्ञानबा तुकारामच्या नावानं या ठिकाणी जयघोष होतोय। हे योगेश